घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं शर्वरी म्हणते की तुमच्याकडे काहीच पुरावा नाही आहे आणि तुम्ही माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करत आहात। त्यावेळेस जानकी म्हणते की माझ्याकडे पुरावा आहे आणि ज्यावेळेस ती मोबाईल पाहते त्यावेळेस त्यामध्ये ते मोबाईलमधील सर्व मेसेजेस डिलीट झालेले असतात। त्यावेळेस ऐश्वर्याही म्हणते की हो, मोबाईलमधील मेसेजेस हे डिलीट झालेले आहेत। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की ते कसे गायब झाले आणि तुम्हीच आपल्या मनाने ही सर्व स्टोरी रचलेली आहे। त्यावेळेस जानकी म्हणते की मी कधीच असं खोटं बोलत नाही आणि एवढं सर्व काही मी मनाने नाही सांगू शकत आणि हे सर्व आम्ही मेसेजमध्ये पाहिलं होतं आणि तुम्हाला माहीत आहे की नानांनी पण सतत मला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते आणि शेवटी जाताना त्यांनी सर्व प्रॉपर्टी ही माझ्या नावावर केली आणि त्यांना माहिती की मला अगोदरपासूनच पैसा आणि प्रॉपर्टीचा कसलाही मोह नाही। आणि माझ्या आत्ता लक्षात येतो आहे की जेव्हा केव्हा शर्वरी समोर असायची तेव्हा नानासाहेब घाबरायचे आणि त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की काय सत्य आहे ते मी शोधूनच काढेन आणि जेव्हा माझ्या हाती सर्व पुरावे लागतील तेव्हाच हे सर्व मी तुम्हाला दाखवते। त्यानंतर इकडं तिघीजणी ही रूममध्ये येतात। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हे सगळं कसं झालं। त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की मला असं वाटत आहे की ज्यावेळेस तुम्ही शर्वरीच्या डोळ्यातून फिंगरप्रिंट काढून घेतला त्यावेळेस ती झोपलीच नसावी आणि तिने हे सर्व मुद्दा म्हणून केला असेल। त्यावेळेस जानकी म्हणते की हे सगळं कसं झालं। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते मलाही माहीत नाही आणि जेव्हा मी मोबाईल चार्जिंगला लावले होते फक्त 2 मिनिटासाठी वॉशरूमला गेले होते, नाहीतर मी मोबाईल पशीच होते। त्यानंतर इकडं जानकी विचार करते की जर फॉर्मॅट मारला असेल तर ते मेसेजेस आपल्याला परत मिळू शकतील का। त्यावेळेस अवंतिका म्हणते की हो, आपल्याला ते मेसेजेस परत मिळतात पण त्यासाठी पोलिसांमध्ये केस करावी लागेल आणि त्याला खूप वेळ लागेल आणि खूप मोठी प्रोसेस असते। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मलाही तेच कळत नाही आहे आणि आता आपण पोलिसांमध्ये जाणंही योग्य नाही आणि आपल्याला सर्व काही पुरावे शोधून काढावे लागतील। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की जर विक्रांतरावांच्या मोबाईलमध्ये ते सर्व असेल तर नानांच्याही मोबाईलमध्ये असतील। त्यावेळेस जानकी म्हणते की नानांचा मोबाईल हा त्यावेळेसच गहाळ झाला आहे आणि तो आणखीनही मिळाला नाही। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की मला दाखवून द्यायचं होतं की त्या तिघी कशा मूर्ख आहेत। त्यानंतर इकडे ऐश्वर्या म्हणते मलाही हे नाही कळत आहे की शर्वरीने हे सगळं किती चतुराईने आणि कसं केलं आहे। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मलाही तेच वाटत आहे आणि आपल्याला काहीतरी ठोस पुरावा शोधावा लागेल। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की जर नानांचा मोबाईल नसेल तर आपण नानांची डायरी शोधू शकतो। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते हेच खरंच आहे आणि त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की बघ आता मी या तिघींना कसं अद्दल घडवते आणि त्यांना काय वाटलं होतं की मी खूप साधी खेळाडी आहे का। त्यानंतर इकडं जानकी म्हणते की आता आपण ज्यावेळेस नानांची डायरी शोधू त्यावेळेस आईंना त्रास होणार नाही हे पाहायला हवं आणि ज्यावेळेस आई घरामध्ये नसेल त्यावेळेसच आपल्याला नानांची डायरी शोधावी लागेल। त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणते की हो, तुम्ही म्हणत आहेस ते एकदम बरोबर आहे आणि जेव्हा केव्हा आई रूममध्ये नसेल तेव्हाच आपल्याला आईंच्या रूमची तपासणी करावी लागेल आणि त्यामधून नानांची डायरी घेऊन यावी लागेल। त्यावेळेस अवंतिका म्हणते की हे सगळं करताना आईंना त्रास होणार नाही याचा आपण विचार करायला हवं आणि हे सर्व लवकरात लवकर मिळवायला हवे, त्यानंतरच इकडं सर्व ठीक होईल। त्यानंतर इकडं आईंना सगळेजण सांगत असतात की तुम्ही घरामध्ये जाऊन आराम करा। त्यावेळेस इकडं आई म्हणतात की घरामध्ये एवढं सगळं टेन्शन सुरू असताना मला काय झोप लागणार आहे आणि 2-2 दिवसाला हे सगळं काय सुरू आहे। त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की आई तू रूममध्ये जा। त्यानंतर इकडं सारंग आईंना घेऊन जातात। त्यावेळेस सौमित्र ऋषिकेशला म्हणतात की जानकीला हे सगळं थांबायला सांग। त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की मी असं सांगणार नाहीये आणि त्यावेळेस सौमित्र म्हणतात की या सर्वाचा अवंतिकावरतीही खूप परिणाम होत आहे आणि ती आता प्रेग्नेंट आहे। त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की मी समजू शकतो तू काय म्हणत आहेस पण जानकी असं काय कधीच खोटं बोलणार नाही आणि तिच्याकडे आता सध्या जरी पुरावे नसले तरी तिनं ते पाहिले असतील म्हणूनच ती हे सगळं बोलत आहे आणि माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे। ती जे काही करेल ते या घराच्या भल्यासाठीच करेल। त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतात की शर्वरीला कोर्टामधून ही क्लीन चिट भेटली आहे आणि आता मागचे सगळं उकरून काढण्यामध्ये काय अर्थ आहे। त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की तुलाही माहीत आहे जर एखादं सत्य
जर असेल तर जग ही जानकीच्या विरोधामध्ये गेलं तरीही जानकी ते सत्य शोधून काढेल आणि मी तिच्या सोबत आहे. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतात की याचा काय फायदा होणार आहे आणि जर ती तुझी सख्खी बहीण असती तरीही तू हेच म्हटलं असतास का. तेवढ्यामध्ये तिथं जानकी येते आणि सौमित्र भाऊजींना म्हणते की तुम्ही काय म्हणत आहात आणि तुम्ही एक भाऊ म्हणून किंवा एक लॉयर म्हणून एकदा विचार करा. जर शर्वरी यांनी गुन्हा केलेला नसेल तर त्यांना घाबरण्याचं कारण नाही आणि जर वेगळं सत्य असेल आणि विक्रांतरावांचा खून हा जर त्यांनी केलेला असेल आणि तर मी त्यांना योग्य तो न्याय मिळवून देणारच आहे. कारण की माझ्या मनाला हे काहीच पटत नाही आहे. कारण की शर्वरी वंशनी कोर्टामध्ये दिलेली साक्ष आणि घरी दिलेली सर्व मोबाईलमधील मेसेजेस हे पूर्णपणे विरुद्ध आहे. त्यानंतर इकडं ऋषिकेश हे घरात रूममध्ये राऊंड मारत असतात तेव्हा जानकी येते आणि म्हणते की काय झालं. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की काही नाही. त्यावेळेस जानकी म्हणते की मी तुम्हाला आज नाही खूप दिवसापासून ओळखते. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुम्ही जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात त्यामुळेच मला बळ भेटतं आणि खरंच मी तुमची आभारी आहे. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की लास्ट टाईमच मी शर्वरीच्या विरोधात जाऊन तुझ्याबद्दल बोललो होतो. त्यावेळेस माझी चूक झाली होती आणि त्याचाच गिल्ट आणखीनही माझ्या मनामध्ये आहे आणि मला माहीत आहे तू जे काही करशील ते योग्यच करशील आणि त्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हे सर्व तुमच्यामुळे शक्य होतं आणि मी खरंच खूप भाग्यवान आहे की तुमच्यासारखा जोडीदार हा मला मिळालेला आहे आणि जर शर्वरी निर्दोष असतील तर त्या सुटतील पण योग्य न्याय मिळेल.